मंडळी नमस्कार। मंडळी, लोकसभेनंतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातलं राजकारण आता दिवसेंदिवस तापताना दिसतं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला। अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार संदीपान भुमरे हे इथून निवडून आले, त्यामुळे शिवसेनेनं हा गड कायम राखण्यात यश मिळवल्याचं बोललं जाते। आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेच्या या यशामध्ये भाजपचा मोठा वाटा राहिलेला आहे। म्हणूनच भाजपच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना इथल्या निवडणुका लढवताना अडचणी येताना दिसतात, ज्यामध्ये आता नाराजी त्याच्या माध्यमातून निर्माण झालेली दिसते। आणि त्याचाच परिणाम म्हणून संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर आणि काही पदाधिकारी हे ठाकरेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागच्या 2 दिवसांपासून जोरदार सुरू आहेत। आणि विशेष म्हणजे ही पक्षांतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना दिसतायत असंही बोललं जाते। भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत। खरं तर राजू शिंदे हे मागच्या अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ पदाधिकारी राहिलेत। भाजपचे नेते हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं आहे। मात्र राजू शिंदे यांची महत्त्वाकांक्षा ही अनेक दिवसांपासून आमदार होण्याची आहे। त्यामुळे त्यांनी 2019 साली छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। अर्थात त्यावेळी ते पराभूत झाले, मात्र ते अपक्ष उमेदवार होते, कारण तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची युती होती। मात्र त्यावेळी भाजपचा त्यांना कुठेतरी छुपा पाठिंबा होता अशा चर्चा होत्या। शिवसेना फुटीनंतर संभाजीनगरचे 5ही आमदार एकनाथ शिंदेंच्या सेनेकडे गेले, तर कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे महत्त्वाचे नेते ठाकरेंच्या सेनेत राहिले। लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सेनेनं लोकसभेला इथून विजय मिळवल्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये इथं आनंदाचं वातावरण आहे। मात्र शिंदे सेनेच्या यशात कुठेतरी भाजपचा वाटा असल्याकारणाने आगामी विधानसभेला छत्रपती संभाजीनगर शहरात आणखी एका विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार असावा अशी इच्छा भाजपकडून अनेक वर्षांपासून व्यक्त होते। सध्यास्थितीला भाजपचे 3 आमदार आहेत। संभाजीनगर पूर्वेला अतुल सावे, फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे आणि गंगापूर मतदारसंघात प्रशांत बम हे भाजपचे आमदार आहेत, तर संभाजीनगर मध्य आणि पश्चिमला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। पैठणला आणि वैजापूर इथंही शिवसेना एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत। मागच्या काही वर्षात भाजपकडून भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं। अतुल सावे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत। त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपनं मागच्या काळात आपल्या पक्षाचा चांगला विस्तार केलाय। त्यातूनच महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे आमदार वाढावेत अशी त्यांची इच्छा आहे। मात्र शिंदेंसोबत असणारी युती पाहता भाजपकडून आणखी एका आमदाराची भर पडण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे गतवेळी संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवणारे राजू शिंदे हे ठाकरेंच्या सेनेकडून इथून उमेदवार होऊ शकतात। आणि असं जर झालं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना इथं पाहायला मिळू शकतो। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली असल्याचं बोललं जातंय। विशेषतः संभाजीनगर पश्चिमचे असणारे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना फुटीनंतर ठाकरेंवर आणि ठाकरेंच्या सेनेमधल्या असणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली। इतके वर्ष आमदारकी देऊनही शिरसाट शिंदेंच्या सेनेत गेल्यानं ठाकरेंच्या मनात शिरसाट यांच्याविषयी कुठेतरी सल निर्माण झालेली आहे। तसंच चंद्रकांत खैरे हे लोकसभेला पराभूत झाले असले तरी शहरातल्या शिवसेनेवर त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे त्यांनीच राजू शिंदे यांना ठाकरेंच्या सेनेकडे येण्याची विनंती केली असावी अशाही शक्यता आहेत, चर्चा आहेत। यामध्ये आणखी एक महत्त्वाचं समीकरण म्हणजे गतवेळेला राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत तब्बल 43,000 इतकं मतदान घेतलं होतं। संभाजीनगर पश्चिममध्ये राजू शिंदे यांचं चांगलं संघटन आहे। मागच्या अनेक वर्षापासून या मतदारसंघातल्या घडामोडी त्यांनी पाहिलेल्या आहेत। जर त्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यासाठी एका पक्षाची ताकद सोबत तसंच भाजपमधल्या देखील काही नेत्यांची छुपी ताकद त्यांना मिळू शकते, कारण अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत आलेत। तसंच याच पश्चिम मतदारसंघातल्या भाजपलाही संजय शिरसाट हे आता नकोशे झालेत अशा चर्चा आहेत। त्यामुळे ठाकरेंची सेना अधिक छुप्या पद्धतीनं भाजप संजय शिरसाट यांचा पराभव करण्याची शक्यता व्यक्त केली जाते असं बोललं जाते। संजय शिरसाट तब्बल 3 टर्मपासून या मतदारसंघातून निवडून येत असल्याकारणाने त्यांच्या विरोधात या मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी देखील निर्माण झालेली आहे। गतवेळी या मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवारानं तब्बल 39,000च्या आसपास मतदान घेतलं होतं। तसंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी देखील 25,000च्या आसपास मतदान घेतलं होतं। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे असणारं पोषक वातावरण पाहता मुस्लिम आणि दलित मतदार हे ठाकरेंच्या सेनेकडे वळण्याची शक्यता पाहता आणि असं जर झालं तर शिरसाट यांच्यासाठी या मतदारसंघात मोठी अडचण देखील निर्माण होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं? राजू शिंदे यांनी जर ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला
तर संजय शिरसाट यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरू शकते का? ते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होऊ शकतात का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.